हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर सर्वात प्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई जगदंबा माता तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो, अशी मी तिच्या चरणी प्रार्थना करते. आता बघा फ्रेंड्स, सगळं आवरलं. आज मुलांना सुट्टी नाही आहे, सरांना सुट्टी आहे. सो सगळ्यांचा मुलांचा टिफिन वगैरे बनवून घेतला. सरांनी पण नाश्ता वगैरे केला, भाजी-पोळी त्यांना केली आणि माझा उपवास आहे. आता नवरात्रीचे मी 9 दिवस उपवास करणार आहे आणि दसऱ्याच्या दिवशी मी उपवास सोडणार आहे. तर आता बघा, आपण गृहिणींनी आज पहिली माळ पांढरा रंग आहे. तर आपण नवरात्रीमध्ये मन शांत ठेवायचं आहे. सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं, पहिले सगळं घर स्वच्छ झाडायचं, क्लीन करायचं आणि त्यानंतर आपण जे काही कोणाला हवं आहे ते पहिलं आपण करून द्यायचं. ज्यांना घरातील माणसांना कोणाला घाई आहे, कोणाला काय हवं नको ते सगळं आपण सगळ्यांचं बघून, एका गृहिणीसाठी सगळ्यांचं बघून आपण नंतर मग आपलं जे काय आहे ते आपण नंतर आवरायचं आहे. म्हणजे आपली चिडचिड होत नाही आणि मनात असं कुठं राहत नाही की अरे कामं पडलेली आहे, कामं आवरायची आहे. मग अर्धं लक्ष त्याच्याकडे राहतं किंवा अर्धं लक्ष मुलांकडे, घरातील माणसांकडे, असं काही ना काही मनामध्ये आपल्या येत राहतं. त्यामुळे मन निर्मळ शांत ठेवायचं आहे. पहिलं सगळं आवरून घ्यायचं, काही घाईची कामं असेल ते, आणि नंतर शांत निर्मळ मनाने आपण घटस्थापना करायची आहे. तर आता तुम्ही थंबनेलवर पाहिलेलंच आहे की नवरात्रीमध्ये आपण गृहिणींनी कोणती सेवा, म्हणजे गृहिणी असो किंवा जेंट्स लेडीज दोन्हीही नवरात्रीमध्ये सेवा करतात, उपवास करतात. तर आपण हे नियम पाळायचे आहेत. हे नियम तुम्हाला माहीतच असेल, परंतु आज जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू शेअर करत आहे. आता बघा, ही जी काळी माती आपण घटस्थापनेसाठी काळी मातीचा वापर करायचा आहे. शेतातील स्वच्छ माती असते आणि जिथे पीक असं पिकवलं जातं, तर अशी शेतातील माती आणायची आहे, काळी माती. आणि हे जे आपण मिक्स धान्य आणतो, तर त्या मिक्स धान्यामध्ये आपलं घरातील धान्यसुद्धा मिक्स करायचं आहे. आता त्याच्यामध्ये बघा, मटकी, थोडेसे मूग किंवा थोडेसे तुम्ही पांढरे तिळही त्याच्यामध्ये घालायचे आहे. तसे तांदळाचे वगैरे, गव्हाचे सातू वगैरे असतात, नाचणी वगैरे, बाजरी, ज्वारी, असं हे त्याच्यामध्ये धान्य असतंच, परंतु आपलंही त्याच्यामध्ये घरातील धान्य थोडं ॲड करायचं आहे. आता बघा, स्टीलचं मी एक ताट घेतलं, ताटामध्ये पत्रावळी ठेवली. पत्रावळीमध्ये पूर्ण ताटामध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि ती जी माती आहे त्या मातीमध्ये हे धान्य मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर ती माती व्यवस्थित सगळीकडनं पसरवून घ्यायची आणि मध्ये जो आपला मातीचा आपण गडू आणतो, तो गडू तिथे ठेवायचा आहे. तो गडू आणल्यानंतर स्वच्छ धुवायचा आहे आणि नंतर त्याला असा धागा बांधायचा आहे. धागा बांधल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 5 किंवा 7 अशी विड्याची पानं ठेवून घ्यायची आहे आणि त्या गडूला आपल्याला हळदी कुंकाची बोटं 5 किंवा 7 लावायची आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि साईडने पाणी आपल्याला धान्यावर टाकून घ्यायचं आहे मातीमध्ये. म्हणजे थोडा ओलावा असा आपल्याला द्यायचा आहे की जेणेकरून धान्य व्यवस्थित असं छान भरदार असं उगवलं जातं. आणि हे पुढे मी तुम्हाला सांगतेच स्टेप बाय स्टेप, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. तर आता हे मी पूर्ण धान्यावर पाणी वगैरे असं शिंपडून घेतलेलं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, एका जागीच असं हाताने थोडं थोडं शिंपडायचं आहे. त्यानंतर थोडं गडूमध्ये पण ओतायचं आहे, गाडूमध्ये, म्हणजे ते पाणी झिरपलं जातं मातीमध्ये. आणि 5 पानं ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड असं हे एक विड्याच्या पानावर ठेवायचं आहे. तर आता बघा, ह्या नवरात्रीमध्ये आपण कुलदेवतेची सेवा करायची आहे. आता सेवा म्हटलं तर बघा, म्हणजे आपण निर्मळ मनाने शांत राहायचं आहे, चिडचिड करायची नाही किंवा कोणाविषयी काही वाईट बोलायचं नाही आहे ह्या दिवसांमध्ये. आणि आता तुम्हाला नियम माहीतच असेल की बघा, काही जण तर खूप स्ट्रिक्टली करतात की पायात चप्पल पण घालत नाही आहेत. आणि जी काही सेवा करेल तर ती मनापासून करा. असं नाही आहे की देवी म्हणत नाही आहे की तुम्ही अगदी उपाशीच राहा किंवा अनवाणीच तुम्ही चाला, असं नाही आहे. तुम्हाला जे शरीराला सोसेल तसं तुम्ही त्या पद्धतीने करू शकता आणि कोणावरही लादू नये. जे ते त्याच्या इच्छेने करत असतं, त्यामुळे तुम्ही चप्पल घाला किंवा नका घालू, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्या मनात इच्छा असेल तसं तुम्ही करू शकता. या दिवसांमध्ये गादीवर बसायचं नाही आहे, कारण देवी 10 दिवस गादीवर बसलेली असते. त्यामुळे
आपण गादीवर शक्यतो टाळायचं आहे. म्हणजे सोफा किंवा गादीवर झोपणं, बसणं हे टाळायचं आहे. आपण खाली अंथरूण टाकून ह्या दिवसांमध्ये खाली झोपायचं आहे. आता ह्या दिवसांमध्ये नवरा बायकोचे रिलेशन म्हणजे संबंधही ठेवू नये. शांत निर्मळ मनाने राहायचं, चिडचिड करायची नाही. तसेच तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जवळपास तुमच्या तिथे असेल त्या मंदिरात जाऊन देवीची ओटी भरायची आहे. 5व्या 7व्या माळेला वगैरे तेल असं जाळतात कोणी दिव्यामध्ये मंदिरात जाऊन, किंवा बघा ओटी भरतं, कोणी कन्यापूजन करतं, किंवा काही सवाष्ण फराळासाठी बोलवतात. ज्यांचा उपवास आहे 9 दिवसांचा 10 दिवसांचा त्यांना फराळासाठी बोलवलं जातं. तर असं ज्याला जमेल तसं ज्याची जशी श्रद्धा असेल, भक्ती असेल तसं ही सेवा करतात आणि करावी. थोडंफार अन्नदान केलेलंही चांगलं असतं. तर आता बघा मी तुम्हाला सांगते की मला म्हणजे माझी इच्छा पूर्ण केली आहे आई जगदंबा मातेने. आणि मागच्या वर्षी मी म्हणजे खिचडी बनवली होती आणि मंदिरात जाऊन मी देवीची ओटी भरली. तसेच गरीब लोक जे तिथे असतात त्यांना मी डबे पॅक करून मी फराळासाठी घेऊन गेली होती. आणि तसेच बघा या दिवसांमध्ये अन्नदान केलेलं चांगलं असतं. तुमच्या इच्छेला येईल तसं तुम्ही करायचं आहे. कोणी फराळासाठी सवाष्ण बोलवतात. ज्यांचा 9 दिवस उपवास असतो अशा सवाष्ण बोलवल्या जातात किंवा कन्यापूजन केलं जातं. असं ज्याला जसं जमेल ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार ज्याच्या इच्छेनुसार तुम्ही ती सेवा करायची आहे. आणि तसेच बघा आता मी या दिवसांमध्ये नवरात्रीचं मागच्या वर्षी मी दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं होतं. 7 दिवसांचं केलं होतं. तसं तुमच्या इच्छेला येईल तसं तुम्ही 7 दिवसांचं 9 दिवसांचं पारायण करायचं आहे दुर्गा सप्तशतीचं. तर मी केलं होतं. आणि त्याचबरोबर आपल्याला बघा नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय हा मंत्र जप करायचा आहे. तर अशी मी सेवा केली होती आणि माझ्या मनातील इच्छा मी बोलली. तर आई जगदंबा मातेने माझी ती इच्छा पूर्ण केली. आणि खरंच म्हणजे इच्छा पूर्ण होतेच आपली जर आपण निर्मळ मनाने निस्वार्थी भावनेने जर आपण काही सेवा केली तर ती लागू होतेच. आणि आई जगदंबा माता ती इच्छा आपली पूर्ण करतेच. तर आता बऱ्याच जणांच्या काही ना काही इच्छा असतात. कोणाला मूल होत नसेल, कोणाला नोकरी लागत नसेल, किंवा कोणाचं लग्न जमत नसेल तर ही तुम्ही सेवा करा. तुमची इच्छा पूर्ण होईलच बघा. मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. आणि तसेच या दिवसांमध्ये मी काही ना काही म्हणजे असं सेवा करतेच. आता मी इथून मागे फराळासाठी मी सवाष्ण बोलवायची. मागच्या वर्षी मी मंदिरामध्ये मी फराळाचं घेऊन गेली होती. म्हणजे असं काही ना काही मनात येईल तसं मी असं जसं जमेल तसं मी करत असते सेवा. असं काही नाही आहे की एकदा केलं की ते कायमस्वरूपी करायचं. तुमच्या इच्छेला येईल तसं तुम्ही करू शकता. परंतु जे काही कराल ते निस्वार्थी भावनाने निर्मळ मनाने करा. आणि बघा तुमची इच्छा पूर्ण होऊन कायम तुमच्या घरावर आई अंबे मातेचा आशीर्वाद राहील आणि तुम्हाला कुठेही काही धनधान्याची कमी पडणार नाही. आता ह्या घटाचं बघा एक विशेष आहे की जेवढा घट तुमचा असा भरदार उगवला जातो तसा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची भरभराट राहते, लक्ष्मी नांदते, लक्ष्मी राहते, टिकून राहते. आणि त्याचबरोबर बघा घरामध्ये कधीच धनधान्याची कमी पडत नाही. जेव्हा तुमचा घट चांगला उगवला जातो तेव्हा समजायचं की खरंच आई अंबे मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर आहे. तुम्हाला कधीच त्या म्हणजे कसलीच कमी पडणार नाही आणि नेहमी आई अंबे मातेचा आशीर्वाद तुमच्यावर असेल. तर असं हे एक शास्त्र आहे. तर मी तुम्हाला माझा घट उगवल्यानंतर दाखवेलच व्हिडिओमध्ये. आणि मागच्या वर्षीही मी तो व्हिडिओ शेअर केला होता. म्हणजे दरवर्षी माझा घट असा खूप छान उगवला जातो. असं नाही आहे की मी माझं स्वतःचं कौतुक करते, परंतु जे मला माहिती आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आता बघा ह्या दिवसांमध्ये तुम्ही फराळाचं काहीही खाऊ शकता. वरईची भाकरी, खिचडी, कोणी काही ना काही म्हणजे भरपूर अशा भाज्या पण काही चालतात. भेंडीची, लाल भोपळा वगैरे चालतो. पुन्हा कोशिंबीर वगैरे करू शकता तुम्ही.
असं म्हणजे काही ना काही फराळाचं तुम्ही वेगवेगळं घेऊ शकता ह्या दिवसांमध्ये. कोणी फलहार नुसतं फ्रूट घेतं, कोणी ज्यूस वगैरे लिक्विड असं घेतं. तर म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छेने जसं तसं तुम्ही फराळाचं करू शकता. तर मी एक टाईमच म्हणजे असं फराळाचं घेते आणि मग बाकी असं जास्त करून फ्रूट किंवा लिक्विड वगैरे असं पाणी वगैरे भरपूर प्यायचं. आणि आपल्याला एनर्जी पण हवी असते, की असं नाही आहे की जीव जाळून आपण देवीची सेवा करायची. देवी म्हणत नाही आहे असं की तुम्ही निरंकार उपवास करा तरच मी तुम्हाला पावेल, असं नाही आहे. तुम्ही जे काही सेवा कराल ती निस्वार्थी भावनेने करा. देवी ही भक्तीची भुकेली आहे, त्यामुळे ती बघत नाही आहे की तुम्ही खूपच असं म्हणजे काय काय देताय किंवा कसं कसं करताय हे बघत नाही आहे. ती तुमची भक्ती आणि श्रद्धा बघते. त्यामुळे तुम्ही अगदी निर्मळ मनाने उपवास करा, शांत मनाने राहा, कोणाचीही निंदा वगैरे कोणाविषयी वाईट बोलू नका ह्या दिवसांमध्ये, चिडचिड करू नका, नवरा बायकोंमध्ये भांडणं किंवा मुलांवर चिडू नका. हे शक्यतो तुम्ही भांडणं, चिडचिड ह्या गोष्टी टाळायच्या आहेत ह्या दिवसांमध्ये. तर असं तुम्ही शक्यतो ज्या गोष्टींपासून तुम्हाला त्रास होईल त्या गोष्टींपासून शक्यतो या दिवसांमध्ये लांब राहायचं आहे आणि चांगली अशी सेवा करा. बघा तुम्हाला खरंच आई लक्ष्मी माता जगदंबा माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. आता असं नाही आहे की कलर वाईजच कपडे घातले पाहिजे. हे तर खरं आता एवढ्यामध्ये ह्या 4-5 वर्षांमध्ये ट्रेंड आलेला आहे. आता पूर्वी बघा गरिबी असायची, पुन्हा कष्ट भरपूर असायचे, शेतामध्ये कामं करायला लागायचे. आता आमच्या आईने सुद्धा खूप शेतामध्ये काम केलेलं आहे. त्यावेळेला काय असं कलर वाईजच कपडे असं काही बघितलं जात नव्हतं. आता उगाच हे ट्रेंड आलेलं आहे आणि त्यामुळे लोक फॉलो करतायत. तर फक्त जे काय आहे तुम्ही उपवास वगैरे कराल तर ते असं निस्वार्थी भावनेने आणि स्वच्छ मनाने करा. घरामध्ये स्वच्छता ठेवा ह्या दिवसांमध्ये. लवकर उठून तुम्ही घर स्वच्छ क्लीन ठेवा आणि रोज घटावर असं पाणी शिंपडायचं आहे. देवपूजा ह्या दिवसांमध्ये म्हणजे देव हलवायचे नाही आहेत. आपण जे देवांची स्थापना पहिल्या दिवशी जी घटस्थापना करतो त्या दिवसांमध्ये जे देवाचे टाक आहे तुमच्या घरामध्ये ते विड्याच्या पानावर ठेवून फुलं वगैरे वाहून आपण पूजा करावी आणि 10 दिवसांमध्ये देवांना हात लावायचा नाही, देवपूजा करू नये. कारण या दिवसांमध्ये देवांचं म्हणजे जागरण, गोंधळ वगैरे पुन्हा या दिवसांमध्ये देवांचं जागरण होतं, दांड्या वगैरे खेळल्या जातात, गरबा वगैरे खेळला जातो. पुन्हा खूप काही म्हणजे ह्या दिवसांमध्ये सेवा चालू असते मंदिरांमध्ये, त्यामुळे देवांचं जागरण होतं आणि नंतर मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू असं पुढे पुढे सांगतच जाईल. तर दसरा झाल्यानंतर मग देव झोपले जातात, म्हणजे देवांना असं पंचामृताने अंघोळ घालून देव झोपवतात. मग कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा त्या दिवशी देवांची पूजा करून पौर्णिमेची तळी वगैरे भरली जाते. तर ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओ थ्रू सांगतच जाईल. त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर अशी ही सेवा आपण या दिवसांमध्ये करायची आहे. हे नियम पाळायचे आहेत आपण या दिवसांमध्ये. पुन्हा या दिवसांमध्ये घरी आलेल्या अतिथीला चहा, कॉफी, पाणी देऊन सन्मान करायचा आहे आदराने. पुन्हा असं म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी असतात, परंतु आपण ह्या प्रॅक्टिकली काहींकडनं केल्या जातात, काहींकडनं होत नाहीत. पक्ष्यांना वगैरे तुम्ही धान्य वगैरे ठेवायचे, पाणी ठेवायचं आहे. पुन्हा प्राण्यांना तुम्ही असं काही ना काही ह्या दिवसांमध्ये खायला द्यायचं आहे. गाई वगैरे, कुत्रा वगैरे असं माणसांना, घरी आलेल्या अतिथीला, लहान मुलांना असं तुम्ही प्रेमाने वागायचं आहे त्यांच्याशी. आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण आपल्याकडनं या दिवसांमध्ये जेवढ्या घडतील तेवढा प्रयत्न करायचा आहे. आता बघा सगळं माझं म्हणजे घटस्थापना झाली, सगळं आवरलं आणि त्याचबरोबर बघा स्वतःकडे सुद्धा आपण असं लक्ष दिलं पाहिजे. स्वतःची पण आपण अशी काळजी घेतली पाहिजे. तर आता आवडीनिवडी जपल्या पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला माझं काय होतं की सगळं घरातलं आवरता देवपूजा वगैरे, स्वतःचं क्लिनिंग, मुलांचं, नवऱ्याचा डबा हे सगळं बघता स्वतःकडे असं काही ना काही राहून जातं. त्यामुळे आता मी नेलपेंट वगैरे बोटांना, नखांना लावून घेतली आणि त्यानंतर आज पांढरी अशी सुंदर साडी वेअर केली, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर केलेला आहे. आणि आता इथे बघा मी संध्याकाळच्या वेळेला देवीची आरती करायची. तुम्ही सकाळ संध्याकाळ करू शकता.
देवीची आरती, त्यानंतर धूप दिवा वगैरे लावायचा आहे आणि 99 मंत्र हा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्च हा मंत्र जप करायचा आहे. तुम्ही एक माळ जपू शकता किंवा 11 वेळा 21 वेळा असं तुम्ही मनातल्या मनात बोलायचं आहे. आणि देवीला सांगायचे की जे काही माझ्याकडनं राहिलं असेल किंवा काही माझ्याकडनं चूक झाली असेल तर माफ कर मला आणि क्षमा मागते. तर अशी आपण प्रार्थना करायची आहे देवीसमोर आणि अशा पद्धतीने आपण ही कुलदेवतेची आई जगदंबा मातेची ही सेवा करायची आहे आपण ह्या दिवसांमध्ये. तर असं मी तुम्हाला जेवढ्या मला माहिती आहे तेवढे मी नियम वगैरे तुम्हाला सांगितलेले आहे आणि हे आपण म्हणजे गृहिणींनी पाळले पाहिजे. आणि प्रॉब्लेम पिरियड्स वगैरे जर आले तर दुसऱ्यांकडनं सेवा करून घ्यायची आहे. म्हणजे तुमचे मुलगी असू द्या किंवा सासू, घरामध्ये आई वगैरे कोणी असू द्या, तर तुम्ही असं त्यांच्याकडनं करून घ्यायची आहे घटस्थापना वगैरे आणि अशा रीतीने तुम्ही सेवा करायची आहे, मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर आता अखंड दिवा पण विझवू द्यायचा नाही आहे ह्या 10 दिवसांमध्ये. तर आता हा बघा अखंड दिवा मी लावत आहे. याच्यामध्ये मी 4 ते 5 दिवसांनी तेल टाकते. जवळपास इथे 150 ते 200 ग्रॅम तेल त्याच्यामध्ये बसतं. अजिबात दिवा भिजत नाही, कोजळी वगैरे चढत नाही. तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू.